नमस्कार. जंगल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? खूप सारी झाडं, बरोबर? पण जंगल म्हणजे फक्त तेवढंच नाहीये. ती तर आपल्या पृथ्वीची जीवनरेखा आहे. आज आपण याच जिवंत सिस्टीमबद्दल बोलणार आहोत की ती आपल्यासाठी इतकी महत्वाची का आहे. बघा, प्रोफेसर अहमद यांचे हे वाक्य किती परफेक्ट आहे. ती आपल्यासाठी फुफ्फुसां इतकीच महत्वाची आहेत, म्हणून त्यांना हिरवी फुफ्फुसे म्हणतात. हे एक वाक्यात सगळं काही सांगून जातं. जंगलं म्हणजे फक्त झाडं नाहीत, तर ते आपल्या पृथ्वीचे श्वास आहेत. बरं, तर ही गोष्ट सुरू होते एका मोठ्या वादातून. शहराबाहेरचं एक जंगल तोडून तिथे एक फॅक्टरी बांधायची योजना होती. आणि मग काय, यावरून एक मोठी चर्चा सुरू झाली की खरंच या जंगलांची किंमत काय आहे. पण गंमत म्हणजे लहान मुलांना हे कळतच नव्हतं की लोक याला विरोध का करतायत. आणि तेव्हाच प्रोफेसर अहमद यांच्या लक्षात आलं की जंगलाचं महत्त्व हे पुस्तकात वाचून नाही कळणार, ते प्रत्यक्ष अनुभवावंच लागेल. मग काय, त्यांनी ठरवलं की या मुलांना थेट जंगलातच घेऊन जायचं. आणि मग सुरू झाली त्यांची जंगलातली सफर. आणि तिथे पाऊल ठेवताच जे काही त्यांनी पाहिलं ते त्यांच्या कल्पनेच्याही पलीकडचं होतं. जरा विचार करा, एका उंच जागेवरून बघितल्यावर दूरवर फक्त हिरवंगार छत दिसतंय, इतकं दाट की खालची जमीन कुठे आहे कळतही नाहीये. हे प्रचंड दृश्य बघून ती मुलं तर एकदम अवाक झाली. जंगलाचा हा त्यांचा पहिला अनुभव होता. प्रोफेसर अहमदनी त्यांना समजावलं की ही जी हिरवी चादर दिसतीये ना, त्याला कॅनोपी म्हणतात. म्हणजे जंगलाचं नैसर्गिक छत. मोठमोठ्या झाडांच्या फांद्या एकमेकांमध्ये अशा काही पसरलेल्या असतात की जणू काही वर एक छप्परच तयार झालंय. आणि हो, हे जंगल काही एकाच प्रकारच्या झाडांचं नव्हतं. तिथे काय नव्हतं? सागवान, बांबू, कडुलिंब, शिसम, उंबर, आवळा, कांचनार, कितीतरी प्रकारची झाडं होती. ही होती त्या जंगलाच्या श्रीमंतीची, म्हणजे त्याच्या जैवविविधतेची पहिली ओळख. आता गंमत बघा, जंगलात प्रत्येक झाडाची उंची, त्याचा आकार वेगवेगळा असतो. मग त्यामुळे काय होतं? तर त्या मुख्य छताखाली म्हणजे कॅनोपीच्या खाली लहान झाडं आणि झुडपांचे वेगवेगळे लेयर्स तयार होतात, जसं काही इमारतीचे मजले असावेत. यालाच अंडरस्टोरी असंही म्हणतात. ही जी दाट झाडी आहे ना, ती फक्त वनस्पतींसाठी नाही, तर असंख्य प्राण्यांसाठी एक सुरक्षित घर आहे. माकडं, रानडुक्कर, गवे, साळींदर या सगळ्यांना इथेच अन्न मिळतं आणि शिकारींपासून लपायला जागाही मिळते. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण जे पाहिलं ते होतं जंगलाचं बाहेरचं रूप. पण आता जरा आत डोकावून बघूया. त्या अदृश्य जाळ्याबद्दल जाणून घेऊया, जे या जंगलाला एक सेल्फ सफिशियंट सिस्टम बनवतं. जंगलात ना प्रत्येकजण एकमेकांवर अवलंबून असतो. यालाच आपण म्हणतो अन्न साखळी किंवा फूड चेन. साधं उदाहरण बघा. गवत आहे, त्याला कीटक खातात, त्या कीटकांना बेडूक खातो आणि बेडकाला साप. म्हणजे एनर्जी एकाकडून दुसऱ्याकडे पास होत राहते. हा प्रवाह सतत चालू असतो. आणि जंगलात अशी एकच अन्न साखळी नसते, तर अशा अनेक साखळ्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात. याला म्हणतात अन्नजाळं. आणि या जाळ्यातली एक जरी कडी तुटली, समजा झाडच नाहीशी झाली, तर विचार करा, संपूर्ण जंगलाचं संतुलनच कोलमडून पडेल. एक प्रश्न पडतो की जंगलात मरणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांचं काय होतं? ते तिथेच पडून राहतं का? नाही, इथे एंट्री होते डिकम्पोजर्सची, म्हणजे विघटकांची. हे बुरशीसारखे सूक्ष्मजीव म्हणजे जंगलाची खरी क्लिनिंग टीम आहे. ते या सगळ्या मृत गोष्टींचं विघटन करून त्याचं ह्युमस नावाच्या एका काळ्या पोषक द्रव्यामध्ये रूपांतर करतात. आणि या ह्युमसमुळे काय होतं? तर त्या मृत गोष्टींमधले सगळे न्यूट्रिएंट्स परत जमिनीत मिसळतात आणि मग जिवंत झाडं त्यांच्या मुळांवाटे तेच न्यूट्रिएंट्स परत शोषून घेतात. म्हणजे बघा, हे एक परफेक्ट सायकल आहे. जंगलात खरंच काहीही वाया जात नाही. बरं, जंगलाची ही आतली सिस्टम तर आपण पाहिली. पण याचा फायदा फक्त जंगलालाच होतो का? नाही, याचा फायदा आपल्या सगळ्यांना कसा होतो ते आता पाहूया. आठवतंय, सुरुवातीला आपण जंगलांना हिरवी फुफ्फुसे का म्हणतात याबद्दल बोललो होतो? तर हेच ते कारण. झाडं प्रकाश संश्लेषण करताना आपण सोडलेला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन बाहेर सोडतात. आपल्या वातावरणातला हा नाजूक बॅलन्स जंगलच टिकवून ठेवतात. आणि काम फक्त हवा शुद्ध करण्यापुरतं नाहीये. पाणी व्यवस्थापनातही जंगलं खूप मोठी भूमिका बजावतात. जेव्हा खूप पाऊस पडतो तेव्हा झाडांचं ते छत म्हणजे कॅनोपी पावसाचा जोर कमी करतं आणि झाडांची मुळं ते पाणी हळूहळू जमिनीत मुरवतात. यामुळे जमिनीची धूपही थांबते आणि जमिनीखालची पाण्याची पातळी म्हणजे ग्राउंड वॉटर लेवल पण वाढते. आता जरा आपल्या शहरांचा विचार करा. तिथे जोराचा पाऊस आला की काय होतं? सगळीकडे पाणीच पाणी, रस्ते तुंबतात. याउलट जंगलं काय करतात? तेच पाणी नैसर्गिकरित्या शोषून घेतात.
एका छोट्याशा तुलनेतूनच आपल्याला जंगलांची किंमत कळते, नाही का? तर मग थोडक्यात जंगलं आपल्याला काय काय देतात? आपल्याला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन देतात, पिण्यासाठी शुद्ध पाणी देतात, पुरापासून आपलं संरक्षण करतात, जमिनीची धूप थांबवतात, प्राण्यांना घर देतात. इतकंच नाही तर आपल्याला औषधी वनस्पती, लाकूड आणि इतर अनेक गोष्टी देतात. आणि हो, तापमान थंड ठेवून आवाजाचं प्रदूषणही कमी करतात. खरंच ही आपली जीवनरेखा नाही तर काय आहे? आणि मग सगळ्यात शेवटी एकच प्रश्न उरतो. जर ही जीवनरेखा, ही लाईफलाईन आपण तोडून टाकली तर काय होईल? हवेतला कार्बन डायऑक्साईड वाढेल, उष्णता वाढेल, प्राण्यांची घरं नष्ट होतील, पाण्याचे स्रोत संपून जातील. ह्या सगळ्या काय होईलचं उत्तर कुठल्या पुस्तकात नाहीये. ते आपल्या प्रत्येकाच्या कृतीमध्ये दडलेलं आहे. विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?